हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द राघव की व्हिडिओ चॅनल अँड न्यू ट्रॅव्हल ब्लॉग. आम्ही गेलो आहे कागलच्या पुढे जो कोगनोळी टोलनाका आहे तिथे विराज जंक्शन म्हणून एक गेमिंग झोन पार्क झालेला आहे. ते तिथे व्हिजिट करायला. तर आम्ही दुपारीच निघालो जयसिंगपूरवरून. आम्ही फक्त स्नो पार्क अटेंड आणि गेमिंग अटेंड करणार होतो. त्यानंतर आम्ही स्नो पार्कचं तिकीट काढलं. आम्हाला सगळ्यांना चहाची तलब झाली होती आणि राघवला ऑब्व्हियसली तिथे आईस्क्रीम दिसल्यानंतर त्याने आईस्क्रीमचा हट्ट केला. आम्ही आईस्क्रीम खाल्लं, चहा घेतला. त्यानंतर स्नो पार्कचं तिकीट काढलं होतं. त्यांचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे ते 6ची आम्हाला एंट्री होती तिथे. त्यांच्याकडे जॅकेट, ग्लोव्ज, शूज वगैरे ते सर्व काही देतात. ₹800 पर पर्सन तिकीट आहे. 2 वर्षाच्या आतल्यांना फ्री आहे. त्यानंतर आम्ही आत एंट्री केली. तुम्ही पाहू शकता इतकं अमेझिंग होतं ते सगळं काही. असं वाटत होतं की आपण रिअल काश्मीर किंवा मनालीलाच व्हिजिट केलेलं आहे. त्यानंतर राघवसुद्धा खूप छान एन्जॉय करत होता. गेल्या गेल्या सगळेच लहान होऊन गेले होते, अगदी मम्मी पप्पासुद्धा. त्यानंतर असा मस्त त्यांनी सेटअप तयार केलेला आहे. रिअल बर्फ आहे, टेम्परेचरसुद्धा खूप जास्त होतं, खूप थंडी वाजत होती. त्यामुळे त्यांचं अर्धा तासच 1 तासाचंच सेशन्स आहेत, ते तेवढीच आपल्याला एंट्री करून देतात. ॲक्च्युली बॉडीच आपली तेवढी साथ देते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी कशी एन्जॉय करत आहे. राघवसुद्धा फुल ऑन एन्जॉय करत होता. मला वाटलेलं की तो इतका रिस्पॉन्स देणार नाही चांगला, कारण खूप त्याच्या मनाने थंडी होती. पण त्याने खूप छान एन्जॉय केला. त्यानंतर छोटे छोटे असे केव्ज, इग्लू, पेग्विन वगैरे असे सुद्धा त्यांनी सेटअप केलेले आहेत. राघव बघू शकता अगदी जादूसारखा असा दिसत आहे मला तर. आणि असा तो म्हणजे खूप छान रिस्पॉन्स देत होता, खेळत होता. त्यामुळे तेव्हा मला बरं वाटत होतं. त्यानंतर त्यांनी असे आर्टिफिशियल्स ॲनिमल्स जे आपले थंडीतले असतात ते त्यांनी तिथे सेटअप केलेले आहेत. राघव त्यांच्यावर बर्फ टाकत होता. जर तुम्ही बेंगलोर हायवे रोडला असाल तर नक्की तुम्ही येता येता तिथे विराज जंक्शनला व्हिजिट करू शकता. त्यांचं वॉटर पार्कसुद्धा आहे, पण आम्ही नुसता स्नो पार्क अटेंड केला होता. त्यानंतर आबाजींची आणि राघवची अशी मस्ती चाललेली. त्याला छान असे ते खेळवत होते. फुल डे जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही विराज जंक्शनला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. त्यानंतर त्यांचे स्नो पार्क्सला अशा ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही एन्जॉय करू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करू शकता. अजून भरपूर काय काय तिथे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि नेक्स्ट आम्ही काय काय एन्जॉय केलं आहे पाहण्यासाठी स्टे ट्यून राहा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा विराज जंक्शनचा स्नो पार्क कसा वाटला आणि नक्की एकदा तुम्ही जाऊन या तिथे. वॉटर पार्कला आम्ही गेलेलो नाही आहे. तुम्ही वॉटर पार्कसुद्धा एन्जॉय करू शकता. खूप छान आहे तिथला वॉटर पार्क. नेक्स्ट आम्ही काय एन्जॉय केला पाहण्यासाठी. स्टे ट्यून. थँक यू सो मच.